विधान परिषदेचं कामकाज हे 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलंय। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। दुपारनंतर पावसाचा अंदाज असल्याने वीट उत्पादकांची तारांबळ उडाली आहे आणि या वातावरणामुळे उत्पादकांची विटा झाकण्यासाठी लगबग सुरू असल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूयात। हवामान खात्याकडून मराठवाड्यामध्ये 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता। तो अंदाज जो आहे तो आता तंतोतंत खरं ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं आता वीट उत्पादक जे आहेत त्यांना याचा मोठा फटका बसला आहे। काल सायंकाळी रिमझिम पावसामुळे अनेक वीटवाल्यांचे आहेत त्या विटा देखील भिजल्या आहेत। त्यामुळे वीट उत्पादक जे आहेत त्यांना याचा मोठा फटका बसला आहे आणि अनेक वीट उत्पादक जे आहे ते आता आपल्या भट्ट्या आहे ते झाकवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांची अक्षरशः तारांबळ देखील या ठिकाणी उडाली आहे। ताडपत्रीच्या साहाय्याने जे आहे ते आता वीट उत्पादक जे आहे ते आपल्या विटा झाकवण्याचा प्रयत्न कुठेतरी करताना पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी जर पाहिलं तर गारपीट देखील झालेले आहे। जालना भागातील ज्या वीट उत्पादक शेतकरी असतील त्या विटात अक्षरशः आता त्या वीट भट्ट्याचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि त्यामुळे आता ज्या वीट उत्पादकांचं नुकसान झालं आहे त्यांचं आता प्रशासनाच्या वतीने तात्काळ नुकसानीची पाहणी करून त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता वीट उत्पादकाकडून करण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।